च्या कालावधीमध्ये प्रत्येक घरात आई भगवती सूक्ष्म स्वरूपात विराजमान होणार आहे. तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कुळाचार करत असतो, कुळधर्म आपल्या घरात होत असतो. तर त्याच्यामध्ये येतं तर ते घटस्थापना, त्याच्याबरोबर कन्यापूजन, होम हवन, देवीची ओटी भरणं आणि मेन म्हणजे देवीची सेवा करणं. तर तुमची कुठलीही कुलदेवी असली तरीही तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही 14, 5, 7, 9, 1 क्रमशाही पारायण कसे करावे, तुम्ही तुमच्या घरात हवनयुक्त पारायण करू शकता. आता हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं हवनयुक्त पारायण कसं करावं आणि एक पारायण कसं करावं, 14 पाठ कसे करावे, 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडिका केल्याचं फळ मिळत असतं. तर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की माझ्या घरात नवचंडिका व्हावी. तर नक्कीच बघा, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. आता 14 पाठ कसे करावे किंवा एक पाठ कसा करावा, तर या संदर्भाची सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. पण तुम्हीसुद्धा बघा, तुमच्या घरात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.